नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन कथेमध्ये. मित्रांनो, ही कथा मला माझ्या मैत्रिणीने म्हणजेच राखीने सांगितलेली आहे. ती कामानिमित्त कशी गाव सोडून शहरामध्ये आली व तिला एका चांगल्या कंपनीमध्ये जास्त पगाराची नोकरीसुद्धा मिळाली. पण कामाचा व्याप हा जास्त असल्यामुळे तिला घरकाम करण्यासाठी एका मोलकरणीची खूप गरज होती. खूप दिवस झाले, महिने उलटून गेले, पण तिला कोण काम करण्यासाठी बाई मिळतच नव्हती. मग तिला एका मैत्रिणीने एका काम करणाऱ्या बाईचा नंबर दिला. तिने फोन केल्यावर तिला सांगितले की मला घरकाम करणाऱ्या महिलेची गरज आहे. ती मला म्हणाली, मी येऊ शकत नाही, मी गावी आली आहे. माझ्या जागी माझा नवरा नक्कीच येऊ शकतो, कारण तो सुद्धा घरकाम करतो. पण जेव्हा तिचा नवरा घरकाम करायला आला तेव्हा माझी मैत्रीण त्याला बघतच बसली. त्याने तिला अशी काय त्याच्या जाळ्यात ओढून घेतली की तो रोजच घरी येऊन तिची घेऊ लागला. तर मित्रांनो, चला आपण आता ही कथा सविस्तरपणे माझ्या मैत्रिणीच्या तोंडूनच ऐकूया. घरी येऊन त्याने तिला कशाप्रकारे उभ्याने, आडव्याने, तर कधी स्वयंपाक ओट्यावर बसून घेतली हे तुम्हाला या कथेमध्ये ऐकायला मिळेल. मित्रांनो नमस्कार, माझं नाव राखी. पहिल्यापासून मी गावाकडेच राहिलेली. शिक्षणासाठी फक्त शहरात आले होते. माझी डिग्री पूर्ण झाल्यानंतर मी एका कंपनीमध्ये कामाला लागले. पण काम मला शहरात मिळाल्यामुळे मला गाव सोडावं लागणार होतं. मला एका चांगल्या कंपनीत भरपूर पगाराची नोकरी लागली हे घरी कळाल्यावर घरामध्ये वातावरण खूपच आनंदी होतं. कारण हे सर्व आमच्या गावात आजपर्यंत कधीच झालेलं नव्हतं. व ते सुद्धा एका मुलीला शहरामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली हे कळताच गावामध्ये जल्लोष झाला. आईवडिलांची मान मी उंच केली. मी आता गाव सोडून शहराकडे येणारच होते. घरांनी मला सर्व काही सूचना दिल्या. आईने मला आवडतीचे लाडू बनवून दिले. मी माझे सर्व कपडे एका बॅगेत भरले व शहरामध्ये राहायला आले. मी जेव्हा आले तेव्हा माझ्यासोबत आई व माझे वडील हे दोघेही आले होते. मला रूम शोधण्यापासून तर माझी रूम व्यवस्थित लावेपर्यंत, तसंच मला कामावर 4-5 दिवस जाईपर्यंत ते माझ्याजवळच राहिले. जेव्हा ते पुन्हा गावी गेले तेव्हा मला थोडं एकटं वाटू लागलं, कारण मला इतक्या वेळ एकटीला राहण्याची सवयही कधीच नव्हती. जेव्हाही कामावरून घरी यायचे तेव्हा घरामध्ये कोण ना कोण असायचंच. त्यामुळे मला आता एकटं खूपच वाटत होतं. पहिल्यापासून मी गावी होते. गावातील सर्व माणसांचा गराडा, माझ्या मैत्रिणी, या सर्व गोष्टींमुळे मला इकडे आता एकटेपणा वाटू लागला होता. हळूहळू कामात रमत गेले. कामामध्ये मी तरबेज असल्यामुळे व हुशार असल्यामुळे मला लवकरच बढती देण्यात आली. आता माझा पगार आणखी वाढला. पण पगार वाढल्यावर जबाबदाऱ्याही वाढतात हे माझ्या आधी लक्षात आलंच नाही. मला जेमतेम माझ्या आधीच्या पगारापेक्षा दुप्पट पगार मिळायला लागला. पण माझ्या कामाचे ताससुद्धा वाढले. काय करावं मला काही कळतच नव्हतं. आता मला घरी येऊन जेवण बनवणं, माझे स्वतःचे कपडे धुणं, घर साफ करणं या गोष्टी जमतच नसायच्या. आता मी ठरवलं, हे काम करण्यासाठी आपण एखादी घरकाम करणारी महिला बघितली तर कदाचित बरं होईल. व शहरामध्ये घरकाम करणाऱ्या महिला सहज उपलब्ध होतात हे मी ऐकलं होतं. पण जेव्हा प्रत्यक्षात मला एका घरकाम करणाऱ्या बाईची गरज लागली तेव्हा मात्र हे मला संपूर्ण खोटं वाटलं. कारण इथे काम करण्यासाठी बाईच मिळत नव्हती. जी बाई काम करण्यासाठी मिळायची तिला मला आवडेल असा वेळच नव्हता. कारण त्याआधी 7 ते 8 घरांचं काम करून शेवटी माझ्याकडे येणार व शेवटी माझं काम असल्यामुळे ते कसं तरी करणार व घरी जाणार. पण मला स्वच्छता व चविष्ट असं जेवण बनवणारी महिला हवी होती. 2-3 महिने मी कसं तरी ॲडजस्ट केलं. शेवटी मला कामातल्या एका मैत्रिणीने एका महिलेचा नंबर दिला. ती महिला घरकाम करण्यासोबतच जेवणसुद्धा खूपच चविष्ट बनवायची. तर झालं, मी एक दिवस त्यांना फोन केला, पण तिथेही माझ्या हातात निराशा झाली. कारण ती बाई म्हणाली, मॅडम मी काही कामासाठी गावी आली आहे.
माझं लवकर येऊ शकणार नाही. 4 ते 5 महिने तरी मी इकडेच असेल. त्यामुळे तुम्ही दुसरी महिला बघा. मी निराश होऊन फोन ठेवून दिला. त्यांना म्हणाले, ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा याल तेव्हा तरी मी दिलेल्या पत्त्यावर एकदा माझ्या घरी भेट द्या. मी घरात काम करत असताना अचानक माझा फोन वाजला. मी पाहिला तर त्याच महिलेचा फोन होता. मी घाईने फोन उचलला. तेव्हा ती म्हणाली, बाई, तुम्हाला एक सांगते, माझा नवरासुद्धा घरकाम करण्यामध्ये खूप तरबेज होता. त्यांनीच मला हे घरकाम शिकवलेलं आहे. तो जेवण बनवतो, कपडे धुतो व घरातली साफसफाई एखाद्या महिलेपेक्षा चांगली जास्तच करतो. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी माझ्या जागी त्याला कामावर सध्या पाठवू शकते. नंतर मी आले की मी त्याच्या जागी पुन्हा कामावर येईल. तिचं हे ऐकल्यानंतर मला आधी जरा वेगळं वाटलं. घरकाम करणारा एखादा पुरुष व त्यात मी एकटी महिला. जर काही झालं तर काय करायचं? पण आपण त्या महिलेच्या बोलण्यावरून कदाचित ते चांगल्या कुटुंबातील म्हणजेच संस्कार असलेल्या कुटुंबातील असतील असं मला वाटलं. मी होकार दिला. तोही कामावर येणारच आहे असं तिने मला उद्यापासून सांगितलं. तसंही मला रविवार होता व सुट्टी होती. त्याला घरातील सर्व कामे मला समजावून सांगायची होती. तो कामावर आला. सकाळी 10 वाजता दरवाजा वाजवला. मी दरवाजा उघडला तर समोरच एक वयस्कर माणूस उभा होता. जेमतेम 40 ते 45-50च्या आसपास वयातला. वय जरी जास्त असलं तरीही तो शरीराने चांगलाच धष्टपुष्ट व पिळदार शरीरयष्टी असलेला होता. त्याचा काळा देह व थोडासा घाम आलेला, यामुळे तो अजूनच तजीलदार दिसत होता. मी त्याला घरात यायला सांगितलं. मी त्याला घरात बोलावलं व त्याची विचारपूस केली. त्याला जमत असलेल्या सर्व कामांचा आढावा त्याच्याकडनं घेतला. मी त्याला आज साफसफाई करायला सांगणारच होते. आता मी त्याला सगळ्यात आधी माझा पंखा व जिथे माझा हात पोहोचत नाही अशी वरची कामे साफ करायला सांगितली. तो खुर्ची घेऊन चढला व मी त्याच्याकडनं एक एक काम साफ करून घेतच होते. तेवढ्यात त्यांनी घातलेल्या त्या लुंगीमधनं मला काहीतरी लोंबकलेलं दिसलं. मी ते बघतच बसले. आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात इतकं मोठं जाडजूड व काळं सामान कधीच बघितलं नव्हतं. मी डोळे मोठे करून बघतच होते. तेवढ्यात त्याने आवाज दिला, मॅडम, हे सामान उतरवू का? असं म्हणताच मी त्याला हो हो म्हणाले. तो म्हणाला, मॅडम, तुमचं लक्ष कोणत्या तरी दुसऱ्या सामानाकडं आहे वाटतं. असं तो बोलताच मी लाजले. मी पटकन तिथनं बाजूला झाले. आता काय करायचं याला तर कळालं होतं की मी काय पाहत होते. आता तो माझ्याशी एकदम मनमोकळ्या गप्पा मारू लागला. आजचा दिवस संपला व तो घरी गेला. रात्रभर माझ्या तोंडासमोर मात्र ते जाड काळं असं सामानच फिरत होतं. इतकं मोठं सामान, तेही झोपलेल्या अवस्थेत. आणि जर ते उठलं तर किती मोठं होईल या मनाने मी चांगलीच गरम होऊ लागले. इकडं माझं पूर्ण ओलं झालं होतं. मी माझ्या 2 बोटांचा वापर करून पूर्ण ते चिवडायचं काम करतच होते. आता पुन्हा सकाळी तो कधी येतो व कधी मीही त्याला माझ्या देहाचं दर्शन देते असं मला वाटलं. तो काळ सकाळी येणार. मी त्या दिवशी मुद्दाम सुट्टी घेतली व तो येणार त्याच वेळेस मी अंघोळीला गेले. अंघोळीला गेल्यानंतर मी दरवाजा उघडाच ठेवला जेणेकरून तो स्वतःहून घरामध्ये येईल. व तसंच झालं. तो स्वतःहून आतमध्ये आला व मी त्याला आवाज दिला, आले का तुम्ही कामावर? तेव्हा तो हो म्हणाला. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही दिसत नाही आहात घरात, कुठे आहात? तेव्हा मी त्याला म्हणाले, अहो, मी टॉवेल बाहेरच विसरलेली आहे व मी आंघोळ करते. तुम्ही मला टॉवेल द्याल का? टॉवेल देण्याच्या बहाण्याने त्याला सगळं दाखवायचं म्हणून मी दरवाजा आणखून उघडला. तो टॉवेल द्यायला आला तेव्हा मी त्याच्या हाताला धरून आतमध्ये ओढलं. आतमध्ये ओढताच त्यालाही इशारा कळालाच होता. त्याने पटकन लुंगी काढून टाकली व मला भिडला व त्याचं भलं मोठं सामान मी पहिल्यांदा हातात घेऊन बघत होते. इतक्या वयानंतरसुद्धा इतकं ताजं, इतकं मोठं व इतकं तजीलदार मी पहिल्यांदाच बघत होते. मी त्याला मनसोक्त चोका केल्यानंतर त्याला हवं तसं त्याने मला केलं व मलाही हवं तसं तो दणके देतच होता. मित्रांनो, आता त्याची बायको येईपर्यंत मी चांगलीच त्याची ठेवलेली बाई झाली होती. तर तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. आता तो जेव्हाही त्याला वेळ भेटायचा तेव्हा घरी आल्यावर मला कधी उभ्या नाही तर कधी झोपवून
तर कधी स्वयंपाकघरात उभ्यानेच करायचा. मित्रांनो, त्याने खूपच मजा घेतली. तुम्हाला कथा आवडली असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.